नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक रणसंग्राम 2026 सुरू झाला आहे. खरं तर आज अर्ज भरण्याची पहिली तारीख आहे. अर्थात पहिल्या दिवशी कोण अर्ज भरणार यापेक्षा पहिल्यांदा तिकिटांचा घोळ तरी मिटू दे, इथनंच सुरुवात आहे. खरं तर आता या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे की अजितदादांची राष्ट्रवादी वर्सेस भाजपा. आजचा स्कोर काय मला विचारलं तर आत्तापर्यंत 17-5 आहे. म्हणजेच भाजपकडे 17 आणि राष्ट्रवादीकडे 5 जण असे 22 नगरसेवक पिंपरी चिंचवडमध्ये फुटलेले आहेत. पण अशा फुटाफुटीच्या, फोडाफोडीच्या, पळवापळवीच्या या राजकारणाच्या धामधुमीत पिंपरीमधलं एक नाव असं आहे ज्याला निष्ठा काय आहे ते म्हटलं जातं, आणि ते म्हणजे पिंपरीचे विद्यमान आमदार आणि आत्ताचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे. आणि निष्ठा त्यांच्याकडे शिकावी. जिथं अजितदादा तिथं अण्णा हे समीकरणच बनलेलं आहे. आपण हे समीकरण आजपासून नाही पाहत आहे. 2009 असो, 2014 भले त्यावेळी ते पराभूत झाले असले, 2019, 2024. विशेष म्हणजे तीच अण्णांची निष्ठा जेव्हा वारसा बनून त्यांच्याच घराण्यातल्या व्यक्तींमध्ये येते तेव्हा मात्र पुन्हा एकदा यांच्याकडून देखील निष्ठा काय असते ते शिकणं गरजेचं असतं. आता अण्णांचाच मुलगा अर्थातच सिद्धार्थ बनसोडे यंदा महापालिकेच्या निवडणूक रिंगणात आहेत. आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडे ज्या काही आता स्किल्स आहेत किंवा विजन्स आहेत हे जाणून घेणार आहोत. खरं तर ही एक क्युरिओसिटी आहे की एका आमदाराचा, विधानसभा उपाध्यक्षाचा मुलगा प्रभाग क्रमांक 9 मधून नगरसेवक पदाला उभा राहतोय, तर त्याच्यामागे नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे. चला तर मग जाणून घेऊयात आणि सिद्धार्थजींशी बोलूयात. सिद्धार्थजी, तुमचं PCMC न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर या प्रचाराच्या रणधुमाळीत तुम्ही स्टुडिओत आलात आणि आमच्याशी या ठिकाणी थोडा संवाद साधण्यासाठी वेळ दिलात, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मुळात अजून तिकीट डिक्लेअर व्हायचं आहे. खरं तर तुमच्याच पक्षामध्ये इच्छुकांची मांदी आली आहे. अनेक जण असे आहेत की ज्यांना तुमच्या त्या 4 जणांच्या पॅनलमध्ये घुसायचं आहे. बरोबर. त्यातला आता ऑलरेडी एक जण बाहेर पडलेला आहे, त्यामुळे एक जागा तर कुठेतरी शिल्लक दिसतीये. समीर मासुळकरांनी भाजप गाठलेला आहे. अर्थातच राहुल भोसले आहेतच, गीता मनसरकर आहे. आणि मुळात मला असं म्हणायचं की या सगळ्यामध्ये आता तुम्ही कुठे ना कुठेतरी फिट होताय का असं काहीतरी चर्चा आहे. आणि मग आणखी कोण येणार त्यासोबत. पण मला एक सगळ्यात महत्त्वाचं जाणून घ्यायचं आहे की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आत्ता प्रचार करताय तेव्हा एक आमदाराचा मुलगा म्हणून प्रचार करताय का एक इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार? तसं तर मी इच्छुक उमेदवार म्हणूनच प्रचार करतोय. तसं बघायला गेलं तर मला लहानपणापासून मी जसं पप्पांचं काम बघत आलो आहे. घरात आता मी जेव्हा शाळेला जायचो, शाळेवर यायचो, मी पप्पांसोबत भरपूर वेळ घालवायचो. तर जे पप्पा लोकांचं काम करायचे आणि त्यातनं जे लोकांना खुशी भेटायची, तर ते बघून असं एक मनातून इच्छा झाली की आज पप्पा करतात तर आपण पण ते केलं पाहिजे. त्या ह्याच्याने मी त्या पप्पांचं हे बघत बघत मी पुढं आलो आहे. आणि तसं मग मी एक विजन डोक्यात घेतलं की जर आपण पप्पांवर अवलंबून नाही राहिलो आणि आपण जर स्वतः जनतेत वावरलो आणि त्यांचे कामं समस्या सोडले तर निश्चित आपण पुढे भविष्यात आपण काहीतरी होऊ शकतो. नक्कीच. पण सिद्धार्थजी, म्हणजे हे आता एक रेग्युलर वाक्य बोललं जातं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतो, मग राजकारण्याचा मुलगा राजकारणी का होऊ नये. बरोबर. पण मग सर्वसामान्य कार्यकर्ते जे इतके वर्ष त्या पक्षात निष्ठेने राहतात, जसं तुम्ही आत्ताच म्हणालात मी पप्पांचं सगळं राजकारण बघत आलोय, समाजकारण बघत आलोय, तर त्यांच्यासोबत असलेली माणसं पण तुम्ही बघत आलाय. हो, 100%. मग का नाही तुम्हाला असं वाटलं की कशाला घराणेशाहीचा ठपका आपल्यावर ठेवायचा? अण्णा, मी म्हणतोय पप्पा, हे निष्ठावंत कार्यकर्ते कधीपासून तुमच्यासोबत फिरतात, यांना तिकीट द्या म्हणून. 100% असं काही ठिकाणी मी 100% बोललोय. म्हणजे काही ठिकाणी आम्ही हे पण विचार करतो. बरं, आज ह्या म्हणजे मी ज्या प्रभागातून थांबलोय त्या प्रभागातही जे इच्छुक होते आमच्या पक्षाकडनं त्यांच्याही सोबत मी बसलो, त्यांच्यासोबतही मी संवाद केला की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला असं जर योग्य वाटत असेल तर तुम्ही थांबा. अशी काही माझी म्हणजे मी दादांकडेही गेलो, मी दादांनाही एकही सांगितलं, दादा तुम्हाला जे योग्य निर्णय वाटेल ते तुम्ही घ्या. आणि माझ्या वडिलांनीही ते सांगितलं की तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही जर कधी दादांना भेटले तुम्ही विचारा त्यांना, पप्पांनी कधीच माझी शिफारस केली नाही की माझ्या पोराला तिकीट द्या किंवा काय. असं जर असतं तर मध्यंतरीत ज्या मग मी राहुल भाऊसोबतच फिरलो असायला त्या पॅनलच्या हिशोबाने. आणि जर समजा म्हणजे शिफारस केलीच नाही सोडा आणि किंवा तिकीट मिळालं नसतं तर तुम्हाला इतर पक्षांची ऑफर होतेच की तशा? पण तसं नसतं केलं आम्ही. कारण की माझे वडील हे दादांचे एकनिष्ठ म्हणले जातात. सुरुवातच तशी केली की निष्ठा परंपरेची उतरलेली आहे. तर तसं मी ते नाही करणार. कारण की आज दादांनी जो पप्पांवर विश्वास ठेवलाय आणि एवढं मोठं आज महाराष्ट्राचं पद त्यांना दिलंय,
तर त्यामुळं आम्ही दादांसोबत कधी दगाफटका करू शकत नाही. नक्की. मग मला असं म्हणायचं की मग तुम्ही मीडियाला बाईट का दिलीत की मला सगळ्याच पक्षांची ऑफर आहे नाही, भाजपची तसं नाही झालं. त्यांनी मला विचारलं की तुम्हाला ऑफर आली का? हां. मी ऑफर नाही आली. आता माझे बीजेपी मध्ये पण मित्र आहेत, सगळ्याच पक्षात मित्र आहेत. तर आम्ही नाही, तुमचं एक वाक्य असं होतं की माझ्या वडिलांच्या सगळ्याच पक्षात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हो, भाजपची काही इतर पक्षांची ऑफर आली. वाक्याचा व्हिडिओ दाखवतो चला तुम्हाला आता लगेच. तसं बोललो नाही मी काय म्हणलं की आले म्हणजे ऑफर आले नाही, त्यांनी मला विचारणा केली की तू इच्छुक आहेस का आमच्या इथे येण्यात. अच्छा, म्हणजे विचारणा बघते हा. मग आता अण्णांनी जसं तिकडे आपण असं म्हटलं की आता- नाही झाली. नाही नाही नाही, पप्पांना माहितीच नाही ना, पप्पाकडनं नाही झाली ती. हा माझे जे मित्र आहेत हा. त्यांनी विचारणा हो, केली. म्हणजे एक सहज बोलणं झालं. आता मी सहज बसलोय, मी तुम्हाला सहज म्हणू शकतो हा, ना की तू बाबा- बीजेपी तू माझ्या पक्षात येणार आहो. नाही आता नाही, मला चान्स नाही. नाही, मला एक तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात अण्णांचंही बरोबर आहे की बाबा अण्णांचं एक स्टेटमेंट आहे, माझा मुलगा आहे आणि तो कशाला दुसरीकडे जाईल किंवा त्याला कोणी विचारणार बरोबर असं. आहे. ओके. आमच्यात नॉर्मल अशी आमचे म्हणजे माझे जेवढे मित्र पाहिजे त्यांच्यात अशी बोलणं झालं की तू इकडे ये, असंच मस्की. तर मी ते सांगितलं. आता मी जे बोललो ते खरं बोललो की मला विचारणा झाली तर मी सांगितलं मला विचारणा झाली, पण मला अशी मोठ्या नेत्यांची नाही झाली. आमचे जेवढे माझे मित्र आहेत त्यांच्याकडनं झाली. मी त्यांना बोललो की तुम्ही आमच्या पक्षात या. मोठ्या नेत्यांची झाली असती तर नाही तरी नकार दिला असता. बरं. आता दादा म्हणले नाही नाही थांबायचं सिद्धार्थ यावेळी तर थांबलो असतो. अच्छा, थांबलो असतो म्हणजे आता सुटलो, आता थांबायचा संबंध नाही थांबणार ना. अजूनही जर दादांनी सांगितलं तरी थांबणार मी माझा प्रचार करतोय, मी माझ्या लोकांशी संवाद साधतोय, मी एवढंच करतोय. जर उद्या अजून ते तिकीट डिक्लेअर नाही झाले, जर दादांनी सांगितलं सिद्धार्थ तू यावेळेस थांब, पुढच्या वेळेस आपण संधी देऊ किंवा पुढच्या वेळेस काहीतरी बघू, यावेळेस दुसऱ्याला संधी देऊ, मी खुशी मीही त्याचं काम करणार. नक्की. कारण की झालंय असं की मी असं काय एम्फेसिस करतो याच प्रश्नावर, तुमच्याच प्रभागामध्ये पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमांतर्गत आमची PCMC न्यूजची टीम आली होती. बरोबर 29 इच्छुक उमेदवार होते. बरोबर राष्ट्रवादीची पण संख्या मोठी, मी आता नावं घेणार नाही. बरोबर. पण मग त्यात मध्ये मला सिद्धार्थ कुठे दिसले नाहीत, भेटले नाहीत. अर्थात तुम्ही मुंबईला गेला होता त्यावेळी. पण मग ते जे आहेत सगळे ते देखील अण्णांचे कट्टर समर्थक आहेत, 100%. दादांचे कट्टर समर्थक आहेत. मग ते कुठे ना कुठेतरी नाराज होणार, मग उद्या तीच बंडखोरी तुम्हाला त्रासदायक ठरणार, या सगळ्या गोष्टी पुढे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आज मी हा पाऊल घेतलाय. मी सगळ्यांशी चर्चा केली. ज्यावेळेस मला सगळ्यांचा होकार आला त्यावेळेसच मी आज उतरलोय. मी एवढ्या दिवस तर मी फिरत नव्हतो, तुम्ही बघितलं असेल, मी काहीच करत नव्हतो. माझ्या आतूनच गाठीभेटी चालू होत्या. ज्यावेळेस मी सर्वांना एकत्र घेतलं, सर्वांशी बोलणं केलं, ज्यावेळेस सर्वांचा होकार आला, कुणाची नाराजगी व्यक्त नाही झाली, त्यावेळेस मी पाऊल उचलला. बरोबर. सिद्धाची मुळात कसं आहे, म्हणजे अण्णांकडे पाहिलं आपण तर अगदी सर्वसामान्यांचा नेता. बरोबर. बघा, म्हणजे त्यांचे कपडे, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, बरोबर बरोबर. तेवढंच फक्त तुमच्याकडे मला कुठं दिसत नाही. आता ते त्यांचं जनरेशन वेगळं होतं. हां. त्यांचे हो, पण त्यांच्याकडे बाउन्सर पण ते काही आत्ता पण घेऊन फिरत नाहीत ना ते. हो तसं नाही. आता मी तुम्हाला म्हणजे मला माझ्या प्रभागात हो. फिरायचंय, मी सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे, तर मी जर बाउन्सर घेऊन फिरलो तर समोरचा माणूस नाही. घाबरणार ना. तुम्हाला सांगतो, बाउन्सर तर आता नसतातच माझ्यासोबत. बरोबर. आता बाउन्सरचा राहिला विषय, तर मी गेले आज 7-8 वर्ष झाले माझ्यासोबत बॉडीगार्ड आहेत. असं काय नाही की लोकांना असं वाटतं की आता इलेक्शन चालू पण झालं जनताच तुमची बॉडीगार्ड आहे ना. 100% आहे. पण काही कारणास्तव आहेत ते. बरं, ठीक आहे. म्हणजे आता अर्थात तुम्ही प्रभागात म्हणजे आत्ताची आमचा प्रचार, व्यवसाय कारण असेल बरोबर, किंवा त्या निमित्ताने काय- हो. तुम्ही आता प्रभागात प्रचार निमित्त फिरतात, तर म्हणजे मग सगळे तुमच्या मित्रपरिवार असेल, तुमचे समर्थक असतील, तर अर्थातच मग तुम्ही उतरता कशातून, नॉट 555 का 3698 मधून? असं काहीच नाही. जी गाडी असेल त्या गाडीत नव्हतं तुम्ही. अच्छा, बरं. मला असं म्हणायचं की आता जे तुम्ही प्रभागात फिरताय, प्रचार करता, अगदी नेहरू नगर, मासुळगर कॉलनी, गांधीनगर, खराळवाडी, पिंपरीचा काही भाग सगळा, या प्रभागात फिरताना तुम्हाला अशा कोणत्या समस्या जाणवल्या ज्या सोडवण्यासाठी सिद्धार्थ बनसोडे महानगरपालिकेत गेल्यानंतर पहिल्यांदा आवाज उठवणार? बघा, आता स्लम एरियामध्ये अशा समस्या खूप आहेत की तिथे रस्ते व्यवस्थित नाही आहे, पाणीचं खूप अडचण आहे, महिलांना रोजगार नाही आहे, युवा पिढीला रोजगार नाही आहे. अजून जे असे स्लम एरिया तिथं पुनर्वासनचे खूप गरजेचं आहे आता. आणि तिथं आमचं असं विजन आहे की पुनर्वासन करताना समजा काही भागात कसं होतं, ज्या वडिलांचं नाव असेल त्या वडिलांनाच एक घर भेटतं. तर आमचं असं आहे की वडिलांना पण घर भेटलं पाहिजे, त्याला जर मुलगा असेल तर त्यांच्या मुलाला पण घर भेटलं पाहिजे, अख्ख्या कुटुंबाला सॅटिस्फॅक्शन झाली पाहिजे, त्यांना घर द्यायला. आणि एवढंच आमचं विजन आहे की जसं स्टँडर्ड सोसायटी झाले, स्टँडर्ड सोसायटीत लोकांना आजकाल ज्येष्ठ नागरिक खूप आहेत, तर त्यांना वॉकिंगला स्पेस नाही आहे, रस्त्यावर कुत्रे खूप आहेत, अजून खूप काही अडचणी आहेत तिकडच्या, त्या आपल्याला सोडवायच्या आहेत.
जनतेला एक विश्वास देऊन द्यायचा की श्वास मोकळं जनतेने फिरलं पाहिजे. नक्कीच. सिद्धार्थजी, आता परिस्थिती आपल्या प्रभागात काय आहे? आता मी समस्या आम्ही तिथल्या जाणून घेतल्या. बरोबर. त्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की श्वास कोंडलेला आणि घसा तहानलेला अशी परिस्थिती आहे. एकतर कमी दाबानं पाणी, दिवसाआड पाणी. बरोबर. तुमच्या आमच्याच घरातल्या आई बहिणींना बरोबर. वेळी अवेळी उठावं लागतं पाणी बरोबर. भरायला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, याच प्रभागामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरातला सर्वात मोठा जलतरण तलाव आहे, बरोबर पण दुरुस्तीच्या नावाखाली तो कायम बंद आहे. बरोबर तो चालू करणं हे तुमचं विजन निश्चितच असणार आहे. 100%. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच तुमच्या प्रभागामध्ये ज्या महापालिकेत तुम्ही उद्या जाणार आहात किंवा तुमच्या प्रभागातली जनता तुम्हाला पाठवेल, तिथं एक पूर्णाकृती पुतळा आहे, त्यांचं नाव आहे अण्णासाहेब मगर. बरोबर त्यांच्याच नावाचं स्टेडियम बरोबर तुमच्या प्रभागामध्ये. आम्हाला त्या दिवशी खूप मोठी नाराजी जाणवली की त्या स्टेडियमचं पुनर्निर्माण होणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही उद्या महापालिकेत नगरसेवक बनून जाल, तर त्यांच्या पुतळ्यासमोर जाऊन पहिल्यांदा ते आश्वासन स्वतःलाच द्या की होय, मी इथलं स्टेडियम नक्कीच पुन्हा एकदा त्याची 100%. आज मी म्हणजे तुमच्या चॅनलच्या मार्फत मी लोकांना हे शब्द देतो की ज्या दिवशी मी निवडून येईल त्या दिवशी पहिला पालिकेत माझा हा प्रस्ताव असेल की ते स्टेडियमचं पुनर्वसन करायचं आणि ते स्टेडियम परत चालू करायचं. नक्कीच. कारण की ज्या अण्णासाहेब मगरांचं नाव पिंपरी चिंचवडचे शिल्पकार म्हणून आपण बरोबर. घेतो, त्यांचा पुतळा उभा आहे, ते असं दाखवतायत म्हणजे अरे बघा जरा फिरा समस्या प्रभागात जाऊन. मी तर म्हणतो असंच सांगतायत बरोबर, नगरसेवकांना. 100%. आणि त्यांच्याच नावाच्या स्टेडियमची जर अशी दुरवस्था असेल बरोबर. तर ते दुर्दैव आहे. बरोबर आणखी आपली 2 मैदान आहेत. एचे मैदान आहे, हो हेडगेवार मैदान आहे, हो. अवस्था फार वाईट आहे. बरोबर तर त्या मैदानांसाठी वेगळं काय करता येईल? खेळाडू असतील, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना कुठेतरी फिरता यावं यासाठी. आता तसं बघायला गेलं तर 2-3 मी जसे मैदानं फिरलो तर तिथं बरेच रात्रीचं ज्येष्ठ नागरिक बसतात किंवा खेळाडू येतात खेळण्यासाठी वगैरे, पण खेळाडू येताना ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. तर आमचं असं विजन आहे की बाबा एक ज्येष्ठ नागरिकांना वेगळं त्यांचं काहीतरी आपण करून दिलं पाहिजे, वेगळी जागा करून दिली पाहिजे, खेळाडूंची दिली पाहिजे. आपल्याला सगळ्यांना समान ठेवून आपल्याला सगळ्यांना कार्यक्रम करायचा आहे, म्हणजे सगळ्यांना न्याय द्यायचा. सिद्धार्थजी, जेव्हा आम्ही जो कार्यक्रम घेतला त्यावेळी आम्ही संतोषी माता चौकात होतो. हो त्या चौकाचा जो फुटपाथ आहे, Yes. त्या फुटपाथवर त्यावेळी बरेच जण मद्यपी आम्हाला भेटले. बरोबर म्हणजे त्यावेळीची वेळ होती 6-6:30. बरोबर म्हणजेच त्या प्रभागामध्ये महिला सुरक्षित किती आहेत याच्यावरच अंदाज येतो. बरोबर अर्थातच गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. बरोबर. तर तो परिसर पूर्णपणे या सगळ्या लोकांपासून मुक्त होईल असं आश्वासन आम्हाला जनतेला मिळणार का? नाही, 100% आम्ही करणार तसं. कारण की आता एक सांगतो, आमच्या पिंपरी मतदारसंघात तो कधी वॉर्ड नाही म्हणून आम्ही त्या साईडला कधी गेलो नाही. बरं, परंतु आम्ही जर गेलो तरी आम्हाला जेवढं लोकांनी तिकडच्या समस्या सांगितल्या आम्ही तेवढे समस्या सोडून दिल्या लोकांच्या. बरोबर. हे आमच्याकडे कोणी सांगितलं नाही, पण ज्या दिवशीपासून मी तिथे फिरायला चालू केलं मी स्वतः ह्याच गोष्टी अनुभवल्या. बरोबर. माझ्यासोबत ह्या गोष्टी घडल्या, त्यापासून मग मीच हा निर्णय घेतला की ह्या सगळ्या गोष्टीमुळं लेडीज आणि जे आपल्या माता बहिणी आहेत त्यांना भरपूर त्रास होत असेल किंवा जे छोटे मुलं असतील त्यांनाही त्रास होतो. तर हे 100% आम्ही तिकडच्या स्थानिक लोकांसाठी हे आम्ही शब्द देतो की हे सगळं तिकडं आपण बंद करणार. नक्कीच. सिद्धार्थजी, अण्णांकडून तुम्ही काय शिकलात? बाळकडू राजकारणाचं काय मिळालं? काय सांगता येईल अगदी थोडक्यात? सांगायचं झालं तर पप्पांकडून शिकण्यासारखं तर भरपूर काय आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यातला संघर्ष, बरं त्यांनी केलेले कष्ट, बरं माझ्या पप्पांनी आज जसं मी आज वेगळ्या विधानसभेतून लढतोय माझं इलेक्शन, तसं माझ्या पप्पांनी पण 3 टर्म इलेक्शन त्यांच्या नगरसेवकाची वेगवेगळ्या प्रभागातून निवडले. बरोबर आहे. तुम्हाला सांगता येतील ते कोणते वेगळे प्रभाग आहेत? आनंदनगर, दळवीनगर आणि चिंचवडगाव. बरोबर. आता मला हेच म्हणायचं आहे की त्यांनी वेगवेगळ्या प्रभागातून लढवलं असलं तरी त्यांनी एकाच प्रभागातून 3 टर्म हॅट्रिक आमदारकीची पण मारलेली. बरोबर. याचा अर्थ त्यांनी आपल्या प्रभागामध्ये आणि मग नंतर मतदारसंघामध्ये बरोबर. जे काही जाळं घेतलं, पक्षाचं जाळं विणलं किंवा कामांचं जाळं विणलं, बरोबर. त्यातून ते निर्माण झालं. बरोबर. याचा अर्थ याच्यात हे क्लिअर होत आहे की काम कसं करायचं त्यांच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळालं. एकनिष्ठता तर तो गुण आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. जिथं दादा तिथं ते असतात. अगदी पहाटेचा शपथविधी असो की अगदी परवापर्यंत. मला तर एकच प्रश्न असा पडतो की मोहोळ तालुक्यातलं, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ तालुक्यातलं एक गाव पुण्यात येतात, पिंपरी चिंचवडमध्ये एक पानटपरी चालक ते विधानसभा उपाध्यक्ष, म्हणजे टपरीच्या खुर्चीवर बसलेली एक व्यक्ती थेट आज जाऊन बसली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी. हा जो प्रवास आहे हा साधा नाही आहे. बरोबर. संघर्ष प्रवास. तर मला हाच म्हणायचं आहे, हा संघर्ष तुमच्या राजकारणात देखील आम्हाला पाहायला मिळणार आहे का? आमदारकीचा मुलगा हा टॅग म्हणूनच आम्ही फक्त पाहायचं? ज्या दिवशीपासून
मी असं ठरवलं की निवडणूक लढवायची त्या दिवशीपासूनच संघर्ष आहे मला. म्हणजे तुम्ही बघितलं गेला असेल तर तुम्ही जसं तुम्हालाही माहिती आहे की प्रभागातून खूप लोक काहीतरी कारण काढून किंवा काहीतरी ब्लेम करून हर वेळेस काही ना काही कारण काढून पप्पा दाबवतात. सभेला येणार का? येणार ना, अर्ज भरताना सोबत येणार आहेत का? येतील. कधी भरणार आहे अर्ज? अजूनपर्यंत तर काय फिक्स नाही केली तारीख आम्ही. बर, मला असं म्हणायचं आहे की आत्ता मुळात अर्थात पप्पांकडे जे पद आहे राज्यमंत्री दर्जाचं पद आहे, बरं. आता साहजिकच पिंपरीकडे लक्ष देणं त्यांचं थोडंसं आता जरा कमी 100% झालं, तर म्हणून मुलाला रिंगणात उतरवणं असं. हो, म्हणजे मीच तसा विचार केला, कारण की मी असा विचार केला की जे जनता दरबार माझ्या वडिलांच्या ऑफिसला भरायचं ते पप्पा नसल्यामुळं अर्ध्या लोकांचा विश्वास असा आहे की लोकांचं डायरेक्ट 1 to 1 कॉन्टॅक्ट पप्पांसोबत आहे. म्हणून लोकांना असं आहे की अण्णा तुम्ही असेल तरच आम्ही तुम्हाला भेटायला येणार. आणि आम्ही पीएनला नाही सांगणार, आम्हाला तुम्हालाच सांगायचं. मी छोटे छोटे शिफारसपत्रही पीए देऊ शकतो, पण त्यांचं असं नाही आम्हाला अण्णांकडनंच पाहिजे. म्हणजे ही आपुलकी आणि पप्पांचं 1 to 1 कनेक्शन असल्यामुळं लोकांना खूप असं मी पण आहे पप्पांसोबत. त्याच्यामुळे मला असं वाटलं पप्पा जर मुंबईला आत्मीयता आहे असतील, त्यांची. हो पप्पा जर मुंबईला असतील तर मी हे सांभाळू शकतो. म्हणजे मला असं वाटतं मी हे करू शकतो. बर, म्हणजे मी लोकांची सेवा करू शकतो. मला पदासाठी नाही, पण मी माझी इच्छा आहे लोकांची सेवा करण्यासाठी. बर. म्हणजे राजकारणात पप्पांनी एवढंच शिकवलं मला लहानपणापासून की राजकारण वगैरे हे सगळं सोडून दे, तू जनतेसोबत त्यांचं काम करत राहा, तू समाजकारण, असंच समाजकारण. समाजकारण करत राहा, तू असंच तुला जनता पुढे घेऊन जाईल. बरोबर. पण तुम्हाला असं वाटत नाही समाजकारण ही राजकारणात जाण्याची एक सोयीस्कर वाट आहे? नाही, असं तर नाहीये. असं डोक्यात घेतलं तर नाहीये. म्हणजे डोक्यात तसं विजन असेल तर मग चुकीचं आहे. मला मला आणखी एक असा प्रश्न विचारायचा आहे की मुळात तुम्ही तर एकदम तरुण आहात, क्रेज आहे तुमची तरुणाईमध्ये, तुम्ही कुठे अगदी चालला तर मागे हजारोंका कारवा असं आपण म्हणतो, मुलं येतात सगळे. उद्या प्रभागात जेव्हा तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून जाल तर ज्येष्ठ नागरिक देखील तितक्याच ताकदीने पुढे येतील ना? म्हणजे असं घाबरणार नाहीत अशा अँगलनी? काय कसा संवाद आहे तुमचा? आत्ता तुम्ही फिरताय, काय सांगतायत समस्या तुम्हाला? काय नाही, जनतेचं एवढंच फक्त म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मी जेवढ्यांना भेटलो त्यांची हीच समस्या आहे की आम्हाला बाहेर फिरता येत नाही, कुत्रे असतील किंवा आम्हाला गार्डन नाही आहे त्या भागात, मग आमचे लहान पोरं असतील त्यांना खेळायला प्लेग्राऊंड नाही आहे. तर तुम्ही फक्त आमचे एवढे समस्या सोडवा. म्हणजे जनतेची जास्त काय अपेक्षा नाही, खूप छोट्या अपेक्षा आहेत. बरं. आणि 100% ते मी म्हणजे मला एवढा विश्वास आहे की मी ते 100% आपण करून देऊ शकतो. बरं, मला एक असं म्हणायचं आहे की तुमच्याकडे एक प्लस पॉईंट पण आहे की पप्पा आमदार आहेत आणि मग प्रभागाला काही कमी पडू नये बरोबर यासाठी निश्चितपणे, बरोबर. म्हणजे अर्थात वडील म्हणून नव्हे तर ते पद म्हणून, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला आवाज उठवला. प्रभागाला नाही, आम्ही अशी म्हणजे मी जरी एका प्रभागाचा नगरसेवक असेल तर मी ह्या डोक्याने विचार करतो की मी अख्ख्या पिंपरी मतदारसंघाला काही कमी पडून द्यायचं नाही. भविष्यात पर पिंपरीचा आमदारही बनायचं. नाही नाही, तसं हे तुम्ही असं विचारच नाही आहे आपलं. पण जर पप्पा मुंबईला असतील तर माझं काम आहे इथं ह्या पिंपरी मतदारसंघातल्या जनतेला नाही देण्याचं. बरं, आता अगदी थोडक्यात शेवटला येतो. जिथं एकत्र म्हणून हे सगळे आता नांदतायत राज्यात आणि इथं मात्र अगदी सवतासुभा, तुम्ही वेगळे आमचे वेगळे, मग फोडाफोडी सगळं हे चालू झालं. हे राजकारण खरंच आत्ताच्या आपण जर तरुणाईमुळे आपण एक सगळे वर्ग, बरोबर. तर हे योग्य वाटतं तुम्हाला असं राजकारण? तुमचं एक वैयक्तिक मत सांगा, एक राजकारणी म्हणून नकोच. नाही तसं आता बोलायचं झालं तर तसं काय आता मी बोलू शकत नाही. कारण की हे बघा आता जसं तुम्हाला नाही पटत असं मला एकंदरीत तुमच्या नाही, स्वभावावरून? पण फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला खाली आमच्यात भांडणं लावून घ्यायची नाहीये, त्यासाठी आम्ही वेगळं वेगळं लढतोय. त्यासाठी आम्ही फोडाफोडी करू. हो, की आमच्या दोघांमुळे असं नको व्हायला की तिसरा चान्स मारून जा. हो, पण आता झालंय कसं, मग तिसरा चान्स मारून जायला नको, बरोबर. याचा अर्थ 2च नंबर राहिले. बरोबर. मग आता त्यात 1 नंबर कोणाचा, याच्यावर संघर्ष चालू झालाच ना. पण नाही ठीक आहे, ते तर शेवटी पक्ष आहे ना. जसे त्यांच्याकडे 17 गेले, आमच्याकडे 5 आले ना. बरं, अजून 2-3 दिवस बाकी आहेत. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही लेवल करणार आहात ती, नाही, किंवा level कदाचित तर नाही 11 करणार. वाढेल. पण जे होईल ते होईल, दिसेल तुम्हाला. बरं, 2017ला 36, यंदा किती होईल तेवढेच, जेवढे जास्त होईल तेवढे आम्ही जास्त करणार. तेवढेच का त्याच्या उलटा आकडा होऊ शकतो? नाही नाही, त्या जास्त आकडा होऊ शकतो. अच्छा, बरं, मला एक असं म्हणायचं आमचा तर प्रयत्न तोच राहणार, त्यापेक्षा जास्त आकडा करायचा. सिद्धार्थजी, मुळात कारण की दादांनी पिंपरीचा विकास खूप केलाय आणि या जनतेला माहिती आहे दादांचं पिंपरीकरांवर खूप जास्त प्रेम आहे. बरोबर. म्हणून दादा कायम पिंपरीकरांसोबत राहिलेत. बरं, जसे तुम्ही दादांसोबत हो. कायम राहिलेला आहात. अगदी आता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. उद्या जर घड्याळ आणि तुतारी एकत्र आलीच तर काय होऊ शकतं? काय होऊ शकतं म्हणजे? तर उदाहरणार्थ आता झालंय असं की मागच्या वेळी आपण एक RPIचं उदाहरण घेऊ. बरोबर लढतायत कमळ चिन्हावर, बरोबर
वेगळी ओळख काय राहिली? काहीच नाही. निवडून आल्यानंतर कोणाचे झाले? भाजपचे. आपलं चिन्ह राहिलं का? नाही. आता घड्याळावर लढायचं का तुताऱ्यावर लढायचं? पुण्यामध्ये फाईट सुरू आहे. बरोबर. काय करायचं नेमकं? बरोबर. जर उद्या सगळेच तुतारेवाले घड्याळावर लढले बरोबर. तर घड्याळवाले म्हणणार अरे कागदपत्रात नमूदच करणार की आमचंच आहे आणखी चिन्ह आमचं. बरं सगळेच उद्या तुतारीवर लढले तर परत घड्याळवाले म्हणणार नाही ते तुतारीवालेच आहेत. म्हणायचं काय नेमकं? म्हणजे आता उद्या घड्याळ तुतारी बांधायचे का तुतारीला घड्याळ बांधायचं? नेमकं चिन्ह काय असेल हे अजून आम्हालाही नाही माहिती आहे, कारण की अजूनपर्यंत त्या गोष्टींची चर्चा चालू आहे. बरं. अजूनपर्यंत आता आज उद्या कळलं आपल्याला, दादा करतील मग निष्पन्न. काका पुतणे एकत्र आले तर नक्कीच पॉवर पण वाढणारच आहे. एवढं पण 100% तुमचं काय मत आहे? वैयक्तिक तरुण राजकारण म्हणून वाढणार ना 100%. व्हायलाच पाहिजे एकत्र असं तुम्हाला वाटतं? हो, व्हायलाच पाहिजे, कारण की पवार साहेबांनाही मानणारा खूप वर्ग आहे आणि दादांनाही मानणारा खूप वर्ग आहे. आणि जर ते एकत्र आले तर आमच्यासाठी खूप चांगलं आहे. बरोबर. मग त्या दृष्टिकोनातून तो हो. विचार होऊ शकतो. हो. नक्कीच. आता अगदी शेवटचा प्रश्न, सिद्धार्थजींचं विजन काय असेल की जर मी उद्या नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक 9 मध्ये आलो, बरोबर. समस्या तर आत्ता आपण चर्चा केली की 5 वर्षांनी जेव्हा मी पुन्हा एकदा तुमच्याकडे मुलाखतीला बसेल किंवा तुम्ही पुन्हा एकदा प्रचारात याल, काय सांगता ते 5 वर्षांनी कदाचित विधानसभेचा म्हणून प्रचार करावा लागेल. पण मला असं म्हणायचं आहे की समजा तसं झालंच तर मग मी मागच्या समस्यांचं विचारणार, तुम्ही हे सांगितलं होतं ते झालं नाही, ते सांगितलं होतं ते झालं नाही, अशी वेळ नाही येऊन देणार. मग विजन काय असेल? विजन मी तुम्हाला सांगितलं ना की जसं की आज स्लम एरिया असेल त्या ठिकाणी पुनर्वासन करणं, जे आमचे पालिकेचे स्कूल्स असतील ते स्कूल्स डेव्हलप करणं, अजून हॉस्पिटल्स असतील हॉस्पिटल्स डेव्हलप करणं. लोकाला हे विश्वास द्यायचा आहे आपल्याला की घर बसल्या सगळे सुविधा भेटले पाहिजे. म्हणजे पाण्याची अडचण नाही झाली पाहिजे, आमच्या माता बहिणींना पाण्याची अडचण जी आता होती ती नाही झाली पाहिजे, रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे. अजून जे बाकीचे म्हणजे बाकी ठिकाणी म्हणजे जसं अजमेरा झालं, नेहरूनगर झालं, त्या एरियात फिरलं, त्या एरियात ज्येष्ठ नागरिकांचा तोच आहे की आम्हाला गार्डन नाही आहे, फिरायला असा मोकळा श्वास नाही आहे, आमचे जे लहान लेकर आहेत त्यांना घेऊन फिरायला गार्डन नाही आहे किंवा बाकी असे काही गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या सोडण्याचा प्रयत्न मी ह्या 5 वर्षात करणार आणि करून दाखवणार. हा शब्द मी तुमच्या चॅनलकडनं देतो. नक्कीच. सिद्धार्थजी, खरं तर नगरसेवक हा शब्द म्हटला की नळ, गटार आणि रस्ते एवढ्या पुरताच एक अडकून ठेवलाय, पण तो तसा नाही. तसं नाहीये. खरं तर न म्हणजे आपल्या समस्यांशी नडणारा, बरोबर. आपल्या प्रभागातल्या. ग याचा अर्थ आपल्या प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी जो निधी हवा असतो बरोबर. तो मिळवण्यासाठी सभागृहात गरजणारा. बरोबर. आणि र म्हणजे आपल्या प्रभागात विकास कामांचा डोंगर रचणारा बरोबर. असा असायला हवा. तुमच्याकडनं जनता तेच अपेक्षित करते. 100%. आता तुम्ही जर बघितलं असेल तर माझ्या वडिलांनी गेले 3 टर्म जर इलेक्शन लोकांनी त्यांना निवडून आणून दिले म्हणजे त्यांचा तिथं काम आहे. आज ते कामाच्या जोरावरच ते निवडून येतात. तर तीच मी त्यांचाच मुलगा आहे, तर मी की तेच पप्पांच्या जोरावर नाही, कामाच्या जोरावरच मी इलेक्शन लढवणार पुढची. बरं, म्हणजे विधानसभेची नाही, नगरसेवकची. ओके. एकंदरीत आत्ताच आपण सिद्धार्थजींशी संवाद साधला आणि खरं म्हणजे त्यांचं विजन तरुणाईला धरून, होय खरं आहे आत्ताचं राजकारण जे काय आपण पाहतोय ते त्यांनाही फारसं पटलेलं नाही आहे. अर्थात पण उघडपणे त्यांनाही बोलता येत नाही, काही मर्यादा असतात. पण एवढं नक्की आहे त्यांचं विजन प्रभाग क्रमांकामधल्या प्रत्येक समस्यांची जाण त्यांना आहे. त्यांना माहिती आहे की माझ्या प्रभागात काय अडचणी आहेत. पहिल्यांदाच त्या प्रभागात ते उभं राहत आहेत. अर्थात बाळकडू तर आपल्या पप्पांकडून त्यांना मिळालेलंच आहे. मला खात्री आहे सिद्धार्थजी अण्णांचं नाव आणि दादांचा दरारा या दोन्ही गोष्टी आपल्या प्रभागात ठेवतील आणि प्रभागातल्या समस्या दूर करतील एवढी खात्री बाळगतो. सिद्धार्थजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या प्रभागामध्ये जसं आत्ता फिरताय तसंच नंतर कोणी म्हणायला नको 5 वर्ष नगरसेवक फिरलाच नाही, तर तसं तुम्ही फिराल असं 100% मी सांगतो. असं कधीच होणार नाही, नक्की. कारण की आम्हाला सवय आहे जनतेत राहायची आणि लोकांचे कामं सोपायची. जसं लोकांना सकाळी उठलं की एक रुटीन असतो की बाबा मला कामाला जायचं, तसं आमचं एक रुटीन आहे की उठलं की आम्हाला लोक लागतात, आम्हाला जनतेत फिरावं लागतं आणि आम्हाला लोकांचे समस्या सोडण्याची आम्हाला सवय आहे. नक्कीच. तर तसंच तुम्ही प्रभागात Yes. दररोज फिराल, समस्या पाहाल आणि त्याच्यावर तोडगा काढत राहाल एवढीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.